विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता तिसरी आपल्या सभोवतालचे जग भाग 1 प्रकरण 4 आपले हिरवे सवंगडी स्वाध्याय संपूर्ण उत्तरासहित पाहणार आहोत. प्रश्न क्रमांक 1 योग्य पर्यायाला बरोबर अशी खूण करा. खूप उंच वाढणाऱ्या आणि मजबूत खोड असणाऱ्या झाडांना काय म्हणतात? वृक्ष म्हणतात. 2 नाजूक लवचिक आणि नरम खोड असलेल्या झाडांना काय म्हणतात? वेल म्हणतात. 3 खालीलपैकी सजीव कोणते ओळखा? सायकल, मोबाईल, पेरूचे झाड, पुस्तक. यामध्ये पेरूचे झाड ही सजीव आहे. योग्य जोड्या लावा. तुळस औषध म्हणून वापर. बोर फळ. मिरची मसाला. गहू तृणधान्य. शेंगदाणा तेलबिया. पुढील प्रश्न पाहण्या अगोदर व्हिडिओला एक लाईक तसेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. 2 वेगवेगळ्या झाडांचे निरीक्षण करा व खालील तक्त्यात नोंद करा. झाडाची वैशिष्ट्ये येथे तुम्हाला विचारलेली आहे. 2 वेगवेगळ्या झाडांची तुम्हाला येथे माहिती लिहायला सांगितलेली आहे. मी तुम्हाला येथे आंबा व गुलाब या झाडाची माहिती दिलेली आहे. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका. तुम्हाला येथे आवडणाऱ्या कोणत्याही झाडाची तुम्ही येथे माहिती लिहू शकता. चित्रातील वनस्पतींचे विविध अवयव ओळखा व त्याच्या मदतीने रोपटे चित्र काढा. येथे तुम्हाला अवयव दिले आहे. मूळ, पान, फांदी, फूल, फळ. मी येथे तुम्हाला व्यवस्थितरित्या चित्र दाखवलेले आहे. तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून असेच नवनवीन स्वाध्याय तुम्हालाही पाहायला मिळतील. तर काय होईल? 1 महिना भाजीपाला मिळाला नाही तर? उत्तर: भाजीपाला मिळाला नाही तर आपल्या आहारात आवश्यक असणारी जीवनसत्वे आणि खनिजे मिळणार नाहीत. जेवणाची चव कमी होईल आणि शरीराची रोगप्रतिकारशक्ती कमी होऊन आपण आजारी पडू. बेसुमार झाडे तोडली तर काय होईल? उत्तर: बेसुमार झाडे तोडली तर पर्यावरणाचा समतोल बिघडेल आणि प्रदूषणात वाढ होईल. पावसाचे प्रमाण कमी होईल, जमिनीची धूप होईल आणि अनेक पशुपक्षींची घरटे नष्ट होतील. विचार करा. बिबट्या जंगल सोडून मानवी वस्तीकडे का जात असेल? कारण: उत्तर 1 जंगलतोड. मानवाकडून मोठ्या प्रमाणावर होत असलेल्या वृक्षतोडीमुळे बिबट्याचे नैसर्गिक अधिवास म्हणजेच राहण्याचे ठिकाण नष्ट होत आहे. अन्नाची कमतरता. जंगलातील प्राण्यांची शिकार कमी झाल्यामुळे अन्नाच्या शोधात बिबट्या मानवी वस्तीतील पाळीव प्राण्यांकडे उदाहरणार्थ कुत्रा, शेळी यांकडे आकर्षित होतो. तसेच पाण्याचा शोध. उन्हाळ्यात जंगलातील पाण्याचे स्रोत आटल्यामुळे पाणी पिण्यासाठी बिबट्या गावाकडे येतो. अतिक्रमण. मानवाने जंगलाच्या सीमावर आपली वस्ती वाढवल्यामुळे बिबट्यांचे फिरण्याचे मार्ग मानवी वस्तीतून जातात. या कारणामुळे बिबट्या जंगल सोडून मानवी वस्तीकडे येताना दिसत आहेत. अशा रीतीने विद्यार्थी मित्रांनो, आपला स्वाध्याय इथे संपला. भेटूया अशाच नवनवीन स्वाध्यायामध्ये. तोपर्यंत लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.